निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीत बसलेला महायुतीला फटका। भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव। नांदेडमध्ये राहुल गांधी यांनी घेतली दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट। राहुल गांधी यांच्याकडून कुटुंबियांचं सांत्वन। चव्हाण कुटुंबाशी तासभर चर्चा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सांगली पोलिसांच्या ताब्यात। राहुल गांधी यांना दाखवणार होते काळे झेंडे। कायदा सुव्यवस्थेबाबतही बजावली नोटीस। नागपुरात 100 एकर जागेत फिल्म सिटी उभारली जाणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। चित्रपट आणि मालिकांसाठी होणार फिल्म सिटीचा वापर। नंदुरबार शहरात एका नामांकित शाळेत चिमुकलीवर विनयभंग। घटनेनंतर मराठा समाजाचा मूक मोर्चा। दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मराठा समाजाची मागणी। गणेशोत्सवादरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडू नका। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं आवाहन। गणेश मंडळ आव्हानाला प्रतिसाद देणार का याकडे लक्ष। तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होण्याची शक्यता। 58 कोटींची कामं 6 टप्प्यात होणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 ऐवजी 8 ला सुरू होण्याची शक्यता। शाळा 9 वाजता सुरू करण्याच्या धोरणाला शाळांकडून कमी प्रतिसाद। फेब्रुवारीपर्यंत निर्णयाची शक्यता। नंदुरबारमधील सातपुड्यातील प्रसिद्ध बारामुखी धबधब्याचं विहंगम दृश्य। 3 राज्यांच्या पर्यटकांना या धबधब्याची भुरळ। अनेक पर्यटकांची परिसरात हजेरी।